असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। शांति शांति शांतिः। Hello, greetings for the day. In today's session, we are going to talk and discuss about the term degrees of comparison. Now, there will be a question in your mind, that is, what is degrees of comparison? Always remember one thing in your mind: degrees of comparison means comparison of an adjective. कंपॅरिझन ऑफ अन ऍडजेक्टिव्ह. आता हे ऍडजेक्टिव्ह जे आहे ज्याला आपण विशेषण असं म्हणतो. उदाहरणार्थ जसं आपण म्हणतो की ताडोबा जंगल सुंदर आहे. आता या वाक्यामध्ये ताडोबा जंगल सुंदर आहे या वाक्यात सुंदर हा जो शब्द आहे, हा सुंदर हा शब्द त्या वाक्यातल्या कर्त्याविषयी किंवा नामाविषयी अधिक माहिती सांगण्याचं काम करतो. आणि म्हणून हाऊ ऍडजेक्टिव्ह इज डिफाइंड: अ वर्ड दॅट क्वालिफाइज नाउन. अ वर्ड दॅट क्वालिफाइज नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह ऑफ द सेंटेन्स. म्हणजे एखाद्या वाक्यातल्या कर्त्याविषयी किंवा नावाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द जर तो कोणता असेल तर तो आहे ऍडजेक्टिव्ह. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की व्हॉट इज डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मीन्स कंपॅरिझन ऑफ अन ऍडजेक्टिव्ह. इट इज नॉट ऍडजेक्टिव्ह, इट इज ओनली ऍडजेक्टिव्ह. म्हणजे एका विशिष्ट गुणाची दोन व्यक्तीमधील केली गेलेली तुलना. अर्थात डिग्रीज ऑफ कंपॅरिझन याच्यामध्ये काय असतं पहा की पहिली गोष्ट, टू थिंग्स आर कंपेअर्ड टू each other for one adjective. Two things are compared to each other for one common adjective. म्हणजे दोन कर्ते, दोन नाव यांची एका विशिष्ट गुणाबाबत केली गेलेली तुलना असं होय. आता बऱ्याच टायमाला असं होतं की हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत, हे ऍडजेक्टिव्ह, नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह डिफरंट आपल्याला त्या ठिकाणी पुस्तकाच्या कुठल्याही ग्रामरच्या पुस्तकामध्ये त्याची एक यादी जी आहे ती यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात या ठिकाणी या कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह याच्यामध्ये बेसिकली काय केलंय पहा की डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, हे कंपॅरिझन कशा प्रकारे होतं. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन इट ऑलवेज बी फॉर्म विथ थ्री मेजर टाइप्स. म्हणजे या एखाद्या विशिष्ट व्यक्तीची, विशिष्ट वस्तूची एखाद्याशी केली गेलेली तुलना जी असते, तुलना ती नेमकी कशी होते, ती तुलना तीन प्रकारे केली जाते. एकाची एकाशी, एकाची एकाशी, एकाची एकाशी म्हणजे एका माणसाची दुसऱ्या माणसाबरोबर, एका वस्तूची दुसऱ्या वस्तूबरोबर. दोनच वस्तू ज्या ठिकाणी आहेत, दोनच वस्तू डिफाईन केलेल्या, अशी एकाची एकाशी केली गेली तुलना ही अशा पद्धतीने करता येते. ही जी तुलना असते ती प्रामुख्याने एकाची अनेकांशी अशी होते, एकाची अनेकांशी होते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट
अनेकांची एकाशी. डिग्रीज ऑफ कंपॅरिझनच्या बाबतीमध्ये फक्त या 3 गोष्टी तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या. हाऊ द ऍडजेक्टिव्हज आर कम्पेअर्ड. ऍडजेक्टिव्हज आर कम्पेअर्ड विथ 1 to 1 or 1 to so many or so many to 1. म्हणजे एकाची अनेक लोकांशी किंवा अनेकांची एकाशी केली गेलेली तुलना म्हणजे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. म्हणजे तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये पडणारे जे काही वाक्य असतील ती सगळी वाक्य या प्रकारामधली असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्यक्ती 2 वस्तू यांची एका विशिष्ट गुणाबाबत केली गेलेली तुलना पाहायला मिळेल किंवा एक वस्तू किंवा एक व्यक्ती अनेक वस्तू किंवा अनेक व्यक्ती यांच्याशी एका साधर्म्य असणाऱ्या गुणाबाबत तुलना केली जाईल किंवा अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांची तुलना एका व्यक्तीशी किंवा अनेक वस्तूंशी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात अशा प्रकारची तुलना ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण याला मराठीमध्ये नेमकं काय म्हणणार तर याला मराठी म्हटलं तर डिग्रीज ऑफ कंपॅरिझनला तरतम भाव. काय म्हटलं तर तरतम भाव. आता हे तरतम भाव हे मराठीमध्ये त्याचं नाव जरी असलं तर त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. अकॉर्डिंग टू comparing this point, when we think about this particular point, that time we come to know that comparison of degrees can be formed in 3 different way. Okay, आता हे लक्षात ठेवा. एकाची अनेकांशी अनेकांची एकाशी अशा प्रकारची केली गेलेली तुलना जी असते त्या केली गेलेल्या तुलनेला आपण काय म्हणतो डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. अर्थात ही जी डिग्री आहे या डिग्रीचे प्रामुख्याने 3 भाग पडलेले आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. आता हे जे 3 भाग जे आहेत या 3 भागांची बेसिकली आपल्याला या ठिकाणी डिस्कशन किंवा चर्चा या ठिकाणी करायचंय. याला आपण यातला पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो पॉझिटिव्ह डिग्री. याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह डिग्री. दुसरा जो प्रकार आहे या दुसऱ्या प्रकाराला आपण म्हणतो कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि यातला तिसरा जो प्रकार आहे या तिसऱ्या प्रकाराला आपण म्हणतो सुपरलेटिव्ह डिग्री. बघा आपण काय म्हणलं की डिग्रीज as far the comparison of adjective is concerned, according to that, degrees of comparison can be further divided into 3 major parts. The first part is called positive degree, second one is called comparative degree, and third one is called superlative degree. म्हणजे 3 प्रकार आहेत. आता जसं आपण मगाशी म्हणलं की डिग्रीज ऑफ कंपॅरिझनला आपण काय म्हणतो तरतम भाव. आता ही जी पॉझिटिव्ह डिग्री आहे याला मराठीमध्ये म्हटलं जातं स्थिर भाव. काय म्हटलं जातं स्थिर भाव. याला म्हटलं जातं तर भाव आणि सुपरलेटिव्हला म्हटलं जातं तम भाव. ही काही नावं लक्षात ठेवायची नाहीयेत आपल्याला. स्थिर भाव तर भाव तम भाव. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचंय पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री सुपरलेटिव्ह. दिस इज जस्ट फॉर ऍडिशन दॅट इफ you know something extra that will be good for you. जर तुम्हाला तुमच्या आपल्या मातृभाषेमध्ये याला काय म्हटलं जातं हे जर माहिती असेल तर ते आपल्याला अधिक समजण्याकरता सोपं जातं. स्थिर भाव तर भाव किंवा तम भाव. आता हे पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा सुपरलेटिव्ह डिग्री याचं नेमकं वैशिष्ट्य काय पहा की ह्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये लक्षात ठेवायचं की देर आर ऑलवेज 2 different things are compared. Here you can find in comparative 2 things are compared or one is compared with the so many. Here what you will find? You will find that one thing is compared with so many or so many is compared with one thing. Okay. This is what called the superlative degree. मग आता आपल्याला कळलं की या ठिकाणी डिग्रीचे प्रकार 3 पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता ह्या सगळ्यांचं फॉर्मेशन जे आहे फॉर्मेशन नेमकं बेसिकली कसं होतं ते बघू आपण. ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह डिग्री म्हणता त्यावेळेला लक्षात ठेवायचंय पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे त्या विशेषणाचे मूळ रूप.
विशेषणाचे मूळ रूप. म्हणजे फक्त त्या ठिकाणी विशेषण जे ओरिजिनल त्याचा जो फॉर्म आहे तोच फॉर्म त्या ठिकाणी वापरला जातो. आता आपण त्या विशेषणाला ऍडजेक्टिव्ह म्हणतो, त्याचा शॉर्ट फॉर्म आपण केलाय ADJ. दॅट ADJ मीन्स ऍडजेक्टिव्ह. व्हेन वी टॉक अबाउट कंपॅरेटिव्ह डिग्री, this comparative degree, it always take ER suffix to the adjective. ही जी पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री जी आहे, ही कंपॅरेटिव्ह डिग्री जी आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री विशेषणाच्या नंतर ER हा प्रत्यय घेते, त्याच्या पुढे दॅन हा शब्द वापरला जातो. परंतु असे काही शब्द आहेत की ज्यांना ER हा प्रत्यय वापरता येत नाही. मग ज्यांना ER प्रत्यय वापरता येत नाही त्या प्रकारच्या शब्दांचं जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये रूपांतर करत असतो त्यावेळेला आपण विशेषणाच्या अगोदर मोर हा शब्द वापरतो आणि त्यानंतर दॅन हा शब्द लिहितो. म्हणजे लक्षात घ्या की दिस इज व्हॉट ऍक्च्युअली व्हॉट यू नोटीस दॅट इन पॉझिटिव्ह फॉर्म, that original form of an adjective, it is used. In order to indicate or in order to use that original form, that it used special type of construction, as, or, so as, or, not so as. म्हणजे ज्या वेळेला पॉझिटिव्ह डिग्रीची तुम्हाला वाक्यरचना करायची, ती वाक्यरचना एकतर त्या वाक्यामध्ये ॲज, सो ॲज, नॉट सो ॲज अशा प्रकारचे शब्द प्रयोगांचा किंवा शब्द समूहांचा वापर हा आपल्याकडनं प्रामुख्याने त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. आता दुसरी गोष्ट आपण बघितली कंपॅरेटिव्ह फॉर्म. हा कंपॅरेटिव्ह फॉर्म जो आहे तो कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये नेहमी विशेषणाला एकतर ER प्रत्यय लागतो आणि पुढे दॅन हा शब्द वापरला जातो, किंवा विशेषणाच्या अगोदर मोर वापरला तर पुढे दॅन असं लिहिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने या प्रकारची वाक्यरचना जी आहे ती वाक्यरचना ही केली जाते. आता सर्वात शेवटचा जो फॉर्म आहे त्याला आपण सुपरलेटिव्ह फॉर्म म्हणतो. हा सुपरलेटिव्ह फॉर्म जो आहे, या सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये नेमकं काय होतं बघा. या सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये एक तर विशेषणाला EST हा प्रत्यय लागतो, किंवा त्या विशेषणाच्या अगोदर मोस्ट हा शब्द समूह वापरला जातो. मग ह्याच्या पुढे ऑफ ऑल जे काही शब्द आहेत, वन ऑफ दी, अमुक तमुक, ते नंतरचा भाग आहे. परंतु बेसिकली जेव्हा सुपरलेटिव्हची वाक्यरचना केली जाते तेव्हा सुपरलेटिव्ह मध्ये विशेषणाला EST प्रत्यय लागलेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे अशा प्रकारचं एखादं विशेष तुम्हाला पाहायला मिळालं, तुम्हाला EST हा सफिक्स जर पाहायला मिळालं तर डोळे झाकून ओळखून घ्यायचं ते सुपरलेटिव्ह फॉर्मचं एक्झाम्पल आहे. ER तुम्हाला पाहायला मिळालं तर कंपॅरेटिव्हच आहे. आणखीन त्याची ओळख कोणती, मोर असेल तर कंपॅरेटिव्ह, मोस्ट वापरला गेला असेल तर सुपरलेटिव्ह. आता काही ग्रामरच्या पुस्तकामध्ये थोडेफार काही एका दुसरा इकड तिकडचा पॉइंट होऊ शकतो, आणि विशेषणाच्या मूळ रूपासहित जर ते वापरलं गेलं असेल ॲज, सो ॲज किंवा नॉट ॲज, हे सगळं जे आहे हे या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरलं जातं. म्हणजे आता बेसिकली आपल्याला तीन गोष्टी कळल्या की दॅट डिग्रीज ऑफ कंपॅरिझन आर डिवायडेड इंटू 3 मेजर पार्ट. द फर्स्ट पार्ट इज पॉझिटिव्ह. हियर ओनली 2 थिंग्स आर compared with each other. Only 2 things are compared with each other in positive. In comparative form, what you will find that one is compared with so many or so many is compared with one. Normally, this type of sentence, this type of degrees construction sentence takes the participle ER plus than or more adjective than. In superlative format, what we will find that the adjective used to take EST participle, or before adjective we get the word most. So whenever you have such kind of examples of turning a particular degree into any form, just go through this type of what should be the content of positive sentence, comparative sentence and superlative degree sentence. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की पॉझिटिव्हचं ते वाक्य असेल तर पॉझिटिव्हच्या वाक्यामध्ये ॲज, सो ॲज, नॉट सो ॲज आलं पाहिजे. कंपॅरेटिव्हचं वाक्य जर असेल तर ER प्लस दॅन आलं पाहिजे, मोर प्लस दॅन आलं पाहिजे. सुपरलेटिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह EST आणि मोस्ट आलं पाहिजे. दिस इज व्हॉट द बेसिक नॉलेज वी गॉट. ओके, सो
right now we got a clear idea regarding this, that there are three types of degrees in English: positive degree, comparative degree, and superlative degree. So let's have some examples so that the ideas get more clear. Now see, the original word is fast. Comparative form of fast is faster, and superlative form of faster is fastest. Okay, fast, faster, fastest, or thin, thinner, thinnest, thin, thinner, thinnest. Slow, slower, slowest. These are some of the examples regarding that what type of adjectives can be used in a sentence and what they generally took suffixes like. Original form or positive degree of fast is fast, thin, and slow. These are the original form that is used in positive form. But when we compare that thing into comparative, then it takes ER, 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 and it takes EST, EST, EST. So fastest, thinnest, slowest, thick, thicker, thickest. Now there are some words. These are the regular adjectives which can be formed with the help of ER or EST. हे साधारणपणे हे रेग्युलर फॉर्मॅट मध्ये येणारे आहेत. आता असे काही शब्द आहेत की ज्यांना ER किंवा EST प्रत्यय लावला जात नाही. आता हे कोणते? समजा एखादा शब्द आहे ब्युटिफुल, किंवा एखादा शब्द आहे इम्पॉर्टंट. शब्द कोणता आहे? ब्युटिफुल किंवा इम्पॉर्टंट. आता ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट, इम्पॉर्टंटर, इम्पॉर्टंटेस्ट असं म्हणता येत नाही, तर त्याच्या पुढे शब्द येतो मोर ब्युटिफुल. ओके, आणि याच्या पुढे येतं मोस्ट ब्युटिफुल. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट, important, more important, most important. Okay, now there are other words also, those which cannot form by taking the suffixes like er or est, or more or most. These words are, for example, good, better, best. Good, better, best. Bad, worse, worst. Okay, much, more, most. Much, more, most. So these are the some uncommon examples that do not form their comparative or superlative form by taking the suffixes like er or est or more or most. Okay, so now the things are pretty much clear to you, all of you, that how the degrees of comparison are formed. Now most importantly, our point of discussion is that in what way degrees of comparison sentences can be transferred or converted into other form. Okay, आता इथं एखाद्या दिलेल्या डिग्रीचं दुसऱ्या प्रकारच्या डिग्रीमध्ये रूपांतर करण्याकरता कोणत्या प्रकारचा फॉर्मॅट वापरला जातो. अर्थात डिग्रीज ऑफ कंपॅरिझन करण्याकरता तीनच फॉर्मॅट आहेत. म्हणजे एका प्रकारातनं दुसऱ्या प्रकारामध्ये, दुसऱ्या प्रकारातनं तिसऱ्या प्रकारात. यातला पहिला प्रकार जो आहे, तो पहिला प्रकार आपण आज या ठिकाणी डिस्कस करतोय. तो प्रकार आहे पॉझिटिव्हचं रूपांतर कंपॅरेटिव्ह मध्ये आणि कंपॅरेटिव्हचं रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये. ऑलवेज कीप द फर्स्ट type, that conversion type of degrees.
हे डिग्रीचं पहिला कन्व्हर्जन मधला प्रकार आहे की ज्याचं रूपांतर जर तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री दिली असेल तर त्याचं रूपांतर कम्पॅरेटिव्हच करायचं आणि कम्पॅरेटिव्ह जर दिली असेल तर त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह करायचं. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये उद्या येणारा प्रश्न जो आहे तो प्रश्न असणार आहे की चेंज द डिग्री. चेंज द डिग्री कुठल्या प्रकारच्या डिग्रीमध्ये रूपांतर करा हे सांगितलं जाणार नाही किंवा तुम्हाला ते एक्झाम्पल देऊन त्याच्या खाली भरपूर अशी त्याचे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील आणि त्या 4 ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी निवडण्याकरता सांगितला जाईल. आणि मग त्यातला आपल्याला जर हे फॉर्मॅट माहिती असेल की डिग्री कन्व्हर्जनची वाक्य ही फक्त 3 प्रकारांनी होतात. त्या 3 प्रकारापैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह कन्व्हर्टेड इनटू कम्पॅरेटिव्ह अँड कम्पॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह. दिस इज द फर्स्ट टाइप. ओके. आता ह्याच्याकरता काही नियम आहेत. ते जे नियम आहेत ते नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. लक्षात का ठेवायचे? कारण की नियम हे प्रत्यक्षात ऍप्लिकेशन करताना एखाद्या याचं तर ते नियम लक्षात आपलं असणं गरजेचं आहे की ऐन टायमाला एखाद्या वाक्याचं कन्व्हर्जन करताना काय होतं. अशी बरीचशी वाक्य आहेत की जी आपल्या नियमाच्या ह्याच्यामध्ये येणार नाहीत. बरीचशी वाक्य आहेत. खूप सारी वाक्य आहेत की त्या ठिकाणी आपल्याला दुसरं काहीतरी जुगाड करून ती वाक्य वेगळ्या पद्धतीने ट्रान्सफॉर्म करावी लागतील आणि त्या तशा प्रकारची वाक्य आपण या तासामध्ये किंवा पुढच्या काही तासांमध्ये आपण घेणार आहोत. आता पहिला प्रकार आपण शिकतोय पॉझिटिव्हचं रूपांतर कम्पॅरेटिव्ह मध्ये आणि कम्पॅरेटिव्हचं रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये. आणि या प्रकारच्या डिग्रीचं कन्व्हर्जन जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्याकरता पाळण्यात येणारे जे काही नियम आहेत ते नियम पहिला नियम यातला कोणता आहे? मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करावी. मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करावी. इंटरचेंज द पोझिशन ऑफ द मेन सब्जेक्ट. ओके. इंटरचेंज द पोझिशन ऑफ द सब्जेक्ट्स. आता या ठिकाणी कसं असतं की तुम्हाला ते थोडं एक पहिल्यांदा नियम सांगतो आणि नंतर मी तुम्हाला पुढचं ते जो संकल्पना आहे संकल्पना त्या ठिकाणी समजून सांगतो. मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करावी. आणि यातला दुसरा नियम जो आहे तो दुसरा नियम तो अत्यंत महत्वाचा आहे. मूळ वाक्य होकारार्थी असेल तर रूपांतरित वाक्य नकारार्थी करावे किंवा मूळ वाक्य नकारार्थी असेल तर रूपांतरित वाक्य हे दोनच नियम याच्याकरता आहेत. कोणत्याही डिग्रीच्या वाक्याचं कन्व्हर्जन करताना तुम्हाला वापरण्याकरता आवश्यक असणारे जे दोनच नियम आहेत हे नियम काय तोंडपाठ करायची गरज नाही. हे फक्त एक लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह करताय कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताय त्यावेळेला काय करायला लागतं तर ती जी प्रोसेस आहे जसं आपण म्हणलं होतं की मागच्या तासामध्ये चेंज द व्हॉइसला की ग्रामर जे आहे इंग्रजीचं हे एखाद्या गणिताच्या सूत्राप्रमाणे इट रिक्वायर्स मॅथमॅटिकल ऑपरेशन. म्हणजे जसं गणितामध्ये आपण एक्सची किंमत काहीतरी मानतो वायची किंमत काहीतरी मानतो आणि मग आपण त्याचं ते आलेख वगैरे जे काय असतो किंवा आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये वेगवेगळ्या
सूत्रांचा वापर करून वाक्य सोडवतो त्याच पद्धतीने हे फक्त लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्हचं रूपांतर कंपॅरेटिव्ह मध्ये करताय आणि कंपॅरेटिव्हचं रूपांतर ज्यावेळेला पॉझिटिव्ह मध्ये करताय तेव्हा असणारे नियम फक्त दोनच आहेत. ते नियम कोणते? पहिला नियम कोणता आहे की मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करावी. आणि दुसरं नियम आहे मूळ वाक्य होकारार्थी असेल तर रूपांतरित वाक्य नकारार्थी आलं पाहिजे आणि मूळ वाक्य जर नकारार्थी असेल तर रूपांतरित वाक्य होकारार्थी आलं पाहिजे. आता यातला हा जो पहिला मुद्दा जो आहे पहिला मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करतो की मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करायची म्हणजे नेमकं काय करायचं, ते काय असतं ते कळलं पाहिजे. मूळ वाक्य जर होकारार्थी असेल तर ते रूपांतरित वाक्य नकारार्थी बनवायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी बनवायचं. ही कॉन्सेप्ट काय आहे, ही कॉन्सेप्ट आपण दोन्ही कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. आता कोणत्याही प्रकारच्या डिग्रीचं एखादं वाक्य घेतलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की डिग्रीच्या वाक्यामध्ये एकाची एकाशी तुलना होते, एकाची एकाशी, एकाची अनेकांशी, अनेकांची एकाशी. किती जरी तुम्हाला ते कन्फ्युजन जरी वाटलं तर लक्षात ठेवायचं एकाची एकाशी, एकाची अनेकांशी आणि अनेकांची एकाशी तुलना करावी लागते. मग याचा अर्थ असा होतो की समजा एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण असं बघू. रावण इज ॲज ब्रेव ॲज राम. रावण इज ॲज ब्रेव ॲज राम. आता बेसिकली आपण म्हणतो की मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करायची म्हणजे काय करायचं. तर ही कॉन्सेप्ट ऑल द टाइम कीप वन थिंग इन माइंड, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन whatever the sentence is given it is always having two different subjects. तुमच्या डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये कुठल्याही प्रकारचं वाक्य दिलं असेल तर त्या वाक्यामधली पहिली बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे याच्यामध्ये दोन कर्ते दिले असतात. आता जर ढोबळ मानानं बघितलं तर रावण इज ब्रेव आणि राम इज ब्रेव ही दोन वाक्य कशी बघा. रावण इज ब्रेव, राम इज ब्रेव. Now these two people they are compared in the form of positive format. Okay, positive degree. Ravan is as brave as Ram. म्हणजे हा पहिल्या वाक्यातला कर्ता 1 नंबर रावण, दुसरा कर्ता जो आहे तो म्हणजे 2 नंबर राम. आता ज्यावेळी तुम्ही ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहात या पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर कंपॅरेटिव्ह मध्ये करणार आहात त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, त्यावेळेला तुम्हाला करायचं ते म्हणजे या दोघांच्या स्थानांची अदलाबदल करायची. म्हणजे रावण हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट रामाच्या ठिकाणी जाईल, राम हा जो सब्जेक्ट आहे तो रावणाच्या जागेवर येईल. मीन्स व्हॉट, इंटरचेंज द पोझिशन ऑफ द सब्जेक्ट. त्या ठिकाणी त्या वाक्यात जे काही तुम्हाला कर्ते असतील त्या कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करावी, त्या कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करावी हा सांगितलेला पहिला नियम. आता दुसरा नियम असा सांगितलाय मी त्याच्यामध्ये दोन्ही मी एकाच वेळेला एक्सप्लेन करतोय की मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करायची म्हणजे काय की तुम्हाला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन करता दिलेलं जे वाक्य असतं त्या वाक्यामध्ये नेहमी दोन सब्जेक्ट, दोन कर्ते नमूद केलेले असतात. अशा वेळेला जस्ट व्हॉट हॅव टू डू, यू हॅव टू इंटरचेंज द पोझिशन ऑफ द टू डिफरंट सब्जेक्ट्स सो दॅट युअर फॉर्मेशन विल बी डन. ओके. नेक्स्ट थिंग इज व्हॉट, दॅट इफ द गिवन स्टेटमेंट इज positive or it is affirmative, turn it into negative. If the given statement is negative, turn it into positive or affirmative. जे म्हणजे तुमचं मूळचं वाक्य होकारार्थी असेल तर रूपांतरित वाक्य नकारार्थी आलं पाहिजे आणि नकारार्थी असेल तर ते होकारार्थी आलं पाहिजे. आता इंग्रजीमध्ये नेगेशन जे आहेत, नकार ज्याला आपण म्हणतो, नकार व्यक्त करणारे शब्द कोणकोणते आहेत तर ते शब्द साधारणपणे बघा, नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी, एक्सेट्रा. नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी, एक्सेट्रा आणि याच्यापेक्षा भरपूर. म्हणजे साधारणपणे नकार व्यक्त करणारे शब्द आपल्याला एवढे माहिती आहेत, नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी. आता हे लक्षात नाही ठेवायचं आपल्याला. आता नॉर्मल लक्षात काय ठेवायचं की डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये नकार व्यक्त करण्याकरता
इथे मी लिहितो डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये नकार व्यक्त करण्याकरता डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये नकार व्यक्त करण्याकरता NOT नॉट हा एकमेव शब्द वापरला जातो. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये नकार व्यक्त करण्याकरता NOT नॉट हा एकमेव शब्द वापरला जातो. म्हणजे तुमची मूळची डिग्री होकारार्थी असेल आणि तुम्हाला रूपांतरित डिग्री नकारार्थी बनवायचं असेल, तुमच्या वाक्यामध्ये काय येणं गरजेचं आहे? नॉट हा शब्द येणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये नकार व्यक्त करण्याकरता नॉट हाच शब्द वापरायला लागतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी हे वाक्य दिले तुम्हाला. कोणतं वाक्य? रावण इज ॲज ब्रेव्ह ॲज राम. रावण इज ॲज ब्रेव्ह ॲज राम. So what we got? Just go through the sentence. What you will find? That you will find one thing, that there is no word of negation is mentioned in the sentence. So obviously the given statement is affirmative sentence or positive sentence. हे जे वाक्य आहे, आता पॉझिटिव्ह डिग्री बघतोय म्हणून आपण ते पॉझिटिव्ह म्हणजे काय की होकारार्थी, अफर्मेटिव्ह म्हणजे काय होकारार्थी. मग अफर्मेशन याच्यामध्ये आहे की अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे की याच्यामध्ये नकार व्यक्त करणारा एकही शब्द नाहीये. नकार व्यक्त करणारा शब्द याच्यामध्ये नाहीये, याच्यामुळं या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन करताना आपल्याला ते नकारार्थी वाक्य बनवावं लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी काय केलंय बघा की ही डिग्री कोणती आहे? ॲज. ॲज म्हणजे ही डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री आणि या ठिकाणी त्या विशेषणाचं मूळ रूप वापरलंय ब्रेव. ब्रेवर, ब्रेवेस्ट. ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. आता मला ही डिग्री जी ही पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह डिग्री दिलेली आहे म्हणून मला याचं रूपांतर काय करायला लागणार आहे? कंपॅरेटिव्ह. जर समजा हे कंपॅरेटिव्ह दिलं असतं तर मी काय केलं असतं? पॉझिटिव्ह. आता ज्या वेळेला मी याचं कन्व्हर्जन करणार आहे त्यावेळेला मी कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करतो. पहिल्या वाक्यातला कर्ता कोणता आहे? रावण. दुसऱ्या वाक्यातला कर्ता कोणता आहे? राम. आता जस्ट इंटरचेंज द पोझिशन. राम. ओके. व्हॉट ऑक्झिलरी वर्ब इज युज्ड? इज. आता एक गोष्ट सगळे लक्षात ठेवायचं की डिग्रीच्या कोणत्याही वाक्यामध्ये जे ऑक्झिलरी वर्ब तिथं दिलेलं आहे, त्या ऑक्झिलरी वर्ब नुसार जेव्हा तुम्ही पोझिशन इंटरचेंज करता त्यावेळेला तिथला जर कर्ता एकवचनी असेल तर वरचंच आहे तसं कॉमन लावायचं. आता इजचं वॉच करायचं नाही. म्हणजे कुठलेही नियम कुठे मिक्स करू नका. म्हणजे राम हा एकवचनी म्हणून इथं इजचं इजच ठेवलं. राम इज. बरोबर. आता नकार व्यक्त करणारा शब्द टाकायचा नॉट. राम इज नॉट ब्रेवर दॅन रावण. म्हणजे आता एक लक्षात ठेवायचं, जरी स्टेटमेंट आपलं असं वाटलं की राम इज नॉट ब्रेवर दॅन रावण, तर लक्षात काय ठेवायचं की मूळ वाक्याचा अर्थ काय? रावण हा रामाइतकाच पराक्रमी होता. रावण हा रामाइतकाच पराक्रमी होता. म्हणजे राम आणि रावण हे दोघेही तुल्यबळ एक समान होते. म्हणून राम हा रावणापेक्षा अधिक पराक्रमी नव्हता. दोघांची तुलना त्यांच्या शौर्याकरता ते दोघेही समसमान आहे हे दाखवण्याकरता केली गेलेली आहे. म्हणजे मूळ वाक्याचा अर्थ राम इज रावणा इज ॲज ब्रेव्ह ॲज राम. राम इज नॉट ब्रेवर दॅन रावण. म्हणजे याचा अर्थ असा होतो की दोघांची तुलना केली आहे, तुल्यबळ आहेत, एक समान आहेत. तर तसं राम इज नॉट ब्रेवर दॅन रावणा म्हणजे राम हा रावणापेक्षा अधिक बलवान किंवा तुल्यबळ नव्हता. म्हणजे रावण आणि राम दे आर बोथ ऑन इक्वल लेवल. हे दोघही इक्वल लेवल आहेत.
म्हणजे ह्याच्याकरता हा साधा सोपा हा प्रकार जो आहे, या प्रकारामध्ये राम इज ॲज ब्रेव्ह ॲज रावण, रावण इज ॲज ब्रेव्ह ॲज राम, राम इज नॉट ब्रेवर दॅन रावण. ओके, this is the first example we talked about. Now let's talk about the second example of this. Snow is whiter than cotton. बघा काय वाक्य, स्नो इज व्हाइटर दॅन कॉटन. स्नो इज व्हाइटर दॅन कॉटन. आता हे वाक्य दिले, या वाक्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, वाक्यातले दोन कर्ते कोणते, तर पहिल्या वाक्यातला करताय स्नो, दुसऱ्या वाक्यातला करताय कॉटन. ठीक आहे. आता इथं ऑक्झिलरी वर्ब काय दिलंय, इज दिले. इथं व्हाईटला ER प्रत्यय लागलाय आणि दॅन वापरले, म्हणजे दिलेली डिग्री कोणती आहे, कंपॅरेटिव्हची आहे. जर तुम्हाला डिग्री कंपॅरेटिव्ह दिली, तुम्हाला ती काय करायची, पॉझिटिव्ह करायची. दुसरा नियम जो आहे, पहिला नियम कोणता, की मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल आपली या ठिकाणी करायची. मूळ कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डिग्री कोणत्या फॉर्म मधली आहे, वेदर द गिवन डिग्री इज हॅव्हिंग अफर्मेशन ऑर हॅव्हिंग नेगेशन. इथं कुठेही बघितलं तुम्हाला नो, नेव्हर, नील, नथिंग, नोबडी यासारखा शब्द समूह त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, म्हणजे ही डिग्री होकारार्थी आहे. इट इज इन अ पॉझिटिव्ह फॉर्म दॅट द पॉझिटिव्ह डिग्री शुड बी टर्न इन टू नेगेटिव्ह फॉर्म. मग नेगेशन व्यक्त करण्याकरता डिग्रीमध्ये आपण एकमेव शब्द वापरतो, तो शब्द कोणता, NOT, नॉट. ओके. आता पहिल्या वाक्यातला करता स्नो, दुसऱ्या वाक्यातला करता कॉटन. म्हणजे स्नो इज व्हाइटर दॅन कॉटन, म्हणजे बर्फ जो आहे तो बर्फ हा एखाद्या पांढऱ्या कापड्यापेक्षाही जास्त शुभ्र आहे. पांढरा शुभ्र, एखाद्या कापडापेक्षाही जास्त पांढरा शुभ्र असतो. म्हणजे याचा अर्थ असा असतो होतो की बर्फा इतकं कापड पांढरं शुभ्र नसतं, हे आपल्याला सांगायचं. ठीक आहे. आता बघू आपण कर्त्यांच्या स्थानांची अदलाबदल केली. कॉटन वाक्यात तेच आहे, ऑक्झिलरी वर्ब तेच वापरत इज. वाक्य होकारार्थी असल्यामुळे नकारार्थी बनवायचंय, नॉट टाकायचंय. कॉटन इज नॉट, वाक्य जोडण्याकरता ॲज व्हाईट ॲज स्नो. बघा, स्नो इज व्हाइटर दॅन कॉटन, कॉटन इज नॉट ॲज व्हाईट ॲज स्नो. आता काही लोक म्हणतील सर आम्ही सो कधी वापरायचं, तर तुम्ही नॉट सो व्हाईट ॲज स्नो असंही वापरू शकता, किंवा ॲज नॉर्मली प्रचलित जी पद्धत आहे ती आपण काय वापरतो, ॲज. सो नॉट अर्जिंग यू बट रिक्वेस्ट, टेलिंग यू द फॅक्ट दॅट most of the sentences contains of positive form with as. In very few examples we got so as. Okay, so as wapra, not so as wapra किंवा as wapra, both terms are correct. आता बघा, snow is whiter than cotton, cotton is not as white as snow. म्हणजे कापड जे आहे ते कापड बर्फा इतकं पांढरं शुभ्र नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे वाक्य आपण केलेलं आहे. आता पुढचं वाक्य घेऊ. तिसरं वाक्य, अ ट्रॅम इज क्विकर दॅन अ बस. अ ट्रॅम इज क्विकर दॅन अ बस. अ ट्रॅम इज क्विकर दॅन अ बस. आता हे एक्झाम्पल बघितलं, अ ट्रॅम इज क्विकर दॅन अ बस, इथं काय लागलंय, ER आणि पुढे दॅन वापरले, म्हणजे हे कंपॅरेटिव्हचं उदाहरण आहे. या कंपॅरेटिव्हचं आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायचंय. ऑब्व्हियसली आपण पहिल्यांदा काय बघणार की वेदर द गिवन स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. इट इज पॉझिटिव्ह वन. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस सेंटेन्स इनटू नेगेशन फॉर्म. ठीक आहे. आता पहिल्या वाक्यातला करता आहे अ ट्रॅम आणि दुसऱ्या वाक्यातला करता आहे अ बस. सो इंटरचेंज द पोझिशन ऑफ दिस टू डिफरंट सब्जेक्ट. सो वी शुड बिगिन द सेंटेन्स विथ अ बस इज.
मूळ वाक्य होकारार्थी आहे, त्यामुळे रूपांतरित वाक्य नकारार्थी आलं पाहिजे. नॉट ॲज क्विक ॲज, नॉट ॲज क्विक ॲज अ ट्रॅम. A tram is quicker than a bus. A bus is not as quick as a tram. A bus is not as quick as a tram. Got it? बर, ठीक आहे. हे वाक्य लिहून झालं असेल तर पुढचं एक वाक्य आपण घेऊ. Abdul is stronger than Manish. Abdul is stronger than Manish. So, Abdul first, Manish second, stronger than. Comparative form. We have to turn this comparative form into positive form. So, Manish is not as strong as Abdul. Okay, Manish is not as strong as Abdul. Okay, so some examples I will give you for practice. Solve these examples at home. Mumbai is bigger than Pune. Mahabaleshwar is as cool as Matheran. Our class is as good as your class. Virat is not as good as Sachin. Okay, so for today's session, we are going to stop over here. We will meet in the next term to see that how to convert the rest two types of transforming degree into superlative to other forms. Okay, till then, I say goodbye to all of you. Please take care of yourself and follow the video as soon as you get the notification, and just go through it, and whatever the points you feel those are important, just mention those points in your notebook, and if possible find out the other examples of positive of or comparative and transform those sentences into your notebook. Till then, thank you very much.